हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात? मस्त मजेत ना? चला तर आज अशी मस्त आपल्याला आंबा बर्फी बनवायची बरं का. तोंडात टाकताच विरघळते, हातात घेतली तरी लगेच सहज तुटते, खायला तर अप्रतिम लागते. तोंडात ठेवले ना लगेच विरघळते. इतकी छान होते आणि खूप साधी सोपी पद्धत आहे बरं का. खूप तामझाम करायचं नाही आहे आपल्याला. इथे मी एका वाटीने ना ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर आणखीन घेऊ शकता. त्याच वाटीने इथे मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. आंबे खूप गोड असतील तर साखर एक वाटी घेतले तरी खूप होतं. खूप गोड असं खाल्लं जात नाही. ह्याच्यामध्ये मी ना एक मिल्क पावडरचा पुडा घातलेला आहे. जास्त घातलं तरी काहीच हरकत नाही आहे आणि नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. आंबे आहे ना तोपर्यंत एकदा अशी आंब्याची बर्फी नक्की ट्राय करून बघा. आणि थोडीशी दुधावरची साय घातलेली आहे. बाकी ह्याच्यामध्ये दूध, पाणी काहीही घालायचं नाही आहे. मेजरमेंट खूप सोपं आहे. एक वाटी सगळं घ्यायचं आहे आपल्याला. इथे साखर फक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघू शकता मिश्रण इथे आपल्या छान मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी, दूध काही घालायचं नाही आहे. पॅन ठेवलेला आहे मी. इथे पोहे खायचा जो चमचा आहे तो म्हणजे माझा हा चमचा छोटा आहे. एकच चमचा तूप घातलेला आहे. खूप तुपाची गरज इथे आपल्याला पडत नाही. तूप छान गरम झालं की जे केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता रंग खूप छान आला होता आणि बर्फी तर आमच्या घरात एक दिवसही राहिली नाही आहे, इतकी छान झाली होती ती. छान सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस आपल्याला लो टू मिडियम करायचा आहे. खूप मोठा गॅस करायचा नाही आहे. इथे मी नॉनस्टिकच पॅन घेतलेला आहे. नॉनस्टिक असेल तरच या स्टीलच्या कढईमध्ये लगेच खाली चिटकतं आंब्यामुळं, साखरेमुळं. आता इथे आपल्याला मिश्रण खूप पातळ दिसतं आहे, पण बिलकुल काही घाबरायची गरज नाही. जसं इथे मिश्रण आत्ता आपल्याला खूप पातळ दिसतं आहे, पण जसं आपण हात फिरवू ना तसं एकदम घट्ट होत जाणार. बिलकुल काही टाईम लागत नाही आहे. फक्त आपण साखर आणि आंब्याची पण करू शकतो. मग त्यात तुम्ही काही घालायचं नाही, पण खूप टाईम घेते ती बर्फी बनवायला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे पुडपुडे यायला लागले आहेत. साखरेचं पाणीही व्हायला लागलेलं आहे आपल्या. छान सगळं इथे मी ना बारीकच गॅस ठेवलेला आहे, लो टू मिडियम. खूप बारीक गॅस करायचं नाही. आणि तुम्ही कंटिन्यू हात हलवत असणार असेल इथं तर गॅस फुल गॅसवर केलं तरी काहीच हरकत नाही. फक्त खाली आपल्याला लागून द्यायचं नाही आहे. मग करपलं ना खूप करपलेला वास येतो. बघू शकता कसे असे बुडबुडे आलेले आहेत, हातावर अंगावर उडतात. त्याच्यासाठी असं एक थोडंसं झाकण वगैरे पकडा. मी थोडी लांबच थांबले होते कारण खूप उडत होते शिंतोड्या हातावर, तोंडावर पण. छान इथे आता साखरेचं पाणी झालेलं आहे म्हणून मिश्रण आपलं आणखीन पातळ झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी दाखवते. मी कंटिन्यू हात हलवलेला आहे. ही प्रोसेस करायला ना नाही म्हटलं तरी 10 ते 15 मिनटं आपल्याला इथे लागलेले आहेत. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बराच वेळ लागतो पण आहे ना हात थांबवायचा नाही. छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं असल्यामुळं त्याच्यामध्ये ना खाली लागत नाही. तुम्ही जो आयता खोबऱ्याचा किस मिळतो ना तोही घातला ना तरी काहीच हरकत नाही आहे. पण ओल्याने ना खूप छान येते आणि कळूनही येत नाही की आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे म्हणून. इतकी छान होते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फूड कलरही टाकू शकता. मी कलरचा वगैरे वापर केलेला नाही आहे. छान सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी बरंचसं पातळ मिश्रण होतं, असं घट्ट झालेलं आहे. गॅस मी थोडासा कमी केला. बघू शकता रंग तर खूप सुरेख आलेला आहे. मी ह्यात कलर वगैरे काही घातलेला नाही आहे. कंटिन्यू हात हलवलेला आहे मी.
कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे. थोडंसं 1-2 मिनटं केलं ना तरी काय हरकत नाही. लगेच काही खाली पॅनला लागत वगैरे नाही आहे. पण खूप वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग ना खाली हे होतं. मी तुम्हाला पुढं स्टेप सांगणार आहे की आपलं मिश्रण झालं हे आपल्याला कशावरनं समजतं ते. छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणखी बराचसा टाईम आहे आणि खूप कमी तुपात होते बरं का. असं काही खूप महाग असं सामान वगैरे लागत नाही. बघू शकता बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण. एक 80% झालेलं आहे असं म्हणावं लागेल. अजून 20% राहिलेले आहे आणि त्याला भरपूर वेळ लागतो. असं नाही की खूप आपण म्हणतो की व्हिडिओमध्ये बरेच जण म्हणतात की नाही लगेच होते लगेच होते. बिलकुल नाही. आंब्याची बर्फी करायचं म्हणलं ना कशीही करा, वेळ हा लागतोच तिला. मग तुम्ही मोठ्या गॅसवर करा, बारीक गॅसवर करा, खूप टाईम लागतो आंब्यामुळं बर्फी होण्यासाठी. आता इथे मी त्याच चमच्याने, छोटा चमचा आहे माझा, त्याने मी 2 चमचे घातलेले आहेत. म्हणजे पोहे खायचा जो चमचा आहे ते 2च चमचे मला इथे तूप लागलेलं आहे. तुपाचा वापर खूप कमी केला आहे. तूप घातल्याच्यानंतर छान मिश्रण सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण इथे घट्ट झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अजून इथे पुढे येतातच. इकडे आपलं मिश्रण होत आहे. मी लो टू मिडियम गॅस केला. मी इथे थोडेसे काजू, बदाम आणि 2 वेलची घेतली. हे टाकलं ना इतकी छान लागते ना बर्फी. आपण सेम विकतची आणतो ना बर्फी, तिचीसुद्धा तोड कमी आहे या आंब्याच्या बर्फी पुढं. आता बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. म्हणजे पॅनला बरंचसं सुटतं आहे ते. तुम्ही बघू शकता मी छान सगळं मिक्स करत आहे उलथण्याच्या साहाय्याने. पण हे झालेलं नाही आहे. हे ना उलथण्याला चिटकते, त्याच्यावरूनच आपल्याला समजायला पाहिजे की अजून मिश्रण इथे झालेलं नाही आहे. छान सगळं मिक्स करायचं. आपण असं पलटी केल्यावर इथं आपल्याला पांढरे पांढरे बुडबुडे दिसतात. म्हणजे आपलं मिश्रण होत आलेलं आहे, पूर्णपणे झालेलं नाही आहे. जेव्हा आपण मिश्रण पलटी करेन ना तेव्हा इथे आपल्याला ना पांढरे पांढरे ना असं पांढरं पांढरं झाल्यासारखं दिसते. बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला. म्हणजे आपली बर्फी इथे होत आलेली आहे हे समजून घ्यायचं आपण. ही पहिली स्टेप आहे. आणि दुसरी स्टेप म्हणजे आपण हे मिश्रण केलं ना, मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. अजून बराचसा टाईम आहे. छान आहे बघा. मी असं पलटी केलं ना मग ते पांढरे पांढरं दिसतं आहे. म्हणजे आपलं मिश्रण होत आलेलं आहे. पॅनला बरोबर सगळं सोडलेलं आहे. आणखीन उलथण्याला पण खूप चिकट झालेलं होतं. इथे मी सगळे ड्रायफ्रूट्सची पावडर केलेली होती ती घातली. खूप नाही केलेली, थोडीच केली. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये तुम्ही मखाणे पण भाजून घालू शकता ह्या पावडरमध्ये. त्यांनी पण टेस्ट खूप छान येते. आणि सगळं मिश्रण आहे ना मिक्स करायचं. थोडेसे अर्धवट ड्रायफ्रूट्स ठेवायचे, खाताना खूप छान लागतात. लहान मुलं खात असतील तर नका घालू. मोठ्या खात असतात, मोठ्यांना आवडतं, लहान मुलांना जास्त आवडत नाही. बघा मी मिश्रण जेव्हा पलटते ना तेव्हा इथे बरोबर पांढरं झालेलं दिसते. म्हणजे आपलं मिश्रण इथे तयार व्हायला लागलेलं आहे. साईडचं जे पॅनचं आहे ते पण खरडून घ्यायचं आपल्याला. बरंचसं लागलेलं आहे. बऱ्यापैकी आता मिश्रणाने पॅन सोडलेला आहे. म्हणजे आपलं मिश्रण इथे छान झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. मला हे मिश्रण होण्यासाठी कंप्लीट 10 ते 15 बघा आपला चमचा एकदम सरळ थांबलेला आहे. असा पडला वगैरे काही नाही. म्हणजे मिश्रण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे. असा एका साईडला वगैरे बिलकुल झालेला नाही आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला सगळ्या मिश्रणाने आता पॅन सोडलेलं आहे. म्हणजे आपलं इथं मिश्रण एकदम असं परफेक्ट झालेलं आहे बर्फी तयार करण्यासाठी. बघू शकतो तुम्ही. इथे मी ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं. म्हणजे पटकन आपल्याला इथे ना वड्या थापायला पण सहज जमल्या जातात. छान सगळं प्लेटमध्ये ना आपल्याला ना फिरवून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये सगळं एका वाटीच्या साहाय्याने ना इथे छान टॅप टॅप करून घ्यायचं. म्हणजे छान वड्या पडतात. आणि थंड होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं. छान सगळं इथं बघा एकदम छान झालेलं आहे मिश्रण.
आणि खूप पातळ पण नाही करायचं, मग वड्या खूप पातळ पडतात. मी थोडंसं वल्ले होते ना तेव्हाच हे कट मारून घेतले होते. नंतर पूर्ण घट्ट झालं ना मग वड्या पडल्या जात नाही. त्याच्यामुळं थोडंसं वल्लं असतानाच इथे कट मारा, म्हणजे छान आपल्या वड्या होऊन जातात. चला तर मग मी तुम्हाला दाखवते पण कशा झाल्या होत्या त्या. एकदम छान तोंडात टाकताच अशा ना विरघळत होत्या, खायला पण खूप छान लागत होत्या. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असं कुठंच चिटकत वगैरे नाही आहे हाताला. अशा एवढ्या छान आपल्या आहे ना आंबावड्या, आंबा बर्फी म्हणा, आंबावडी म्हणा झाल्या होत्या. आंबे आहेत तोपर्यंत एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो तर मग बाय.